बोलतोय समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल कोल्हापूरमधनं. हा ते मागच्या वेळेस मम्मीला मी 2 महिन्यापूर्वी औषध मागवलेलं ना. हा आधी HbA1c 6.20 होतात मम्मीचं. 6 पॉईंट. आता ते आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी जो आहे तिने आपलं किती दिवसाला घेतात? सकाळी घेते आणि संध्याकाळी 2 वेळा. सकाळी 2 वेळा घेतात का? हा, किती दिवस झाले सकाळी ते घेतात? किती दिवस झाले घेतात? हा किती दिवस झाले घेतात म्हणले? 2 महिने होऊन गेले. 2 महिने होऊन गेलं. हा. बर 2 महिने अगोदर शुगर लेवल किती असायची? 2 महिने अगोदर 131 होते. किती? फास्टिंग फास्टिंग किती होती? 131 होते. आणि पीपी? एवढं चेक केलं नव्हतं, डायरेक्ट HbA1c चेक केलेलं 6.20. बर हा बर. आता शुगर आपली फास्टिंग किती आहे? पीपी किती आहे? हा, फास्टिंग 94 आहे आता, 94. हा हा, आणि पीपी आहे 88. 88 आहे. म्हणजे फास्टिंग 94 आणि पीपी आहे ते 88 आहे. हो, 88. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. हा, आता काय करा, हा असं जर कंटिन्यू चालू ठेवा आणि अनेक 2 महिन्यानंतर आणि HbA1c हा रिपोर्ट काढा. तुमचा ते 6 पॉईंटच्या वरती होता तो तुमचा 5-5.5 पॉईंट आल्यानंतर तो रिपोर्ट तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवायचा. आणि काय त्यांना ॲलोपॅथी गोळ्या चालू आहेत? नाही त्यांना काहीच नाही, जस्ट सुरुवात काय चालू आहे ना? हा, मग ते रिपोर्ट काढला डॉक्टर सांगतील तुम्हाला तुम्ही प्री डायबिटीज झाला आहात म्हणून. मग तुम्ही आपले हे अँटॉक्सिड डिनिटी बंद केलं चालेल. तुमचा HbA1c रिपोर्ट नॉर्मल येऊन दे. 5-5.5 अनेक 2 महिने घ्या. आणि त्यानंतर काय करा, हॅलो, तिथून पुढे तुम्ही आपला अँटॉक्सिड डिनिटी त्यावेळेला कुठलं बी एक चालू ठेवलं ते चालेल. किंवा तिथून पुढे 3 गोष्टी तरी तुम्ही मेंटेन ठेवा. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव स्ट्रेस घ्यायचा नाही, योगा व्यायाम करायचा आणि न्यूट्रिशनयुक्त आहार घ्यायचा. या 3 गोष्टी कंपल्सरी पाळल्याच पाहिजेत. ओके. हा, ठीक आहे. हा, आणि काय करा, हाच रिपोर्ट काय करा, तुमच्या जवळचे पै पाहुणे मित्र परिवार यांना कोणाला शुगर असेल तर हा रिपोर्ट तुमचा दाखवा आणि त्यांना देखील आपल्या अँटॉक्सिड डिनिटीची माहिती द्या. किंवा मला माझा नंबर द्या, कॉल करून मी माहिती त्यांना देतो आपल्या अँटॉक्सिड डी ची आणि टी ची. ठीक आहे? ओके. 100%. हा, ठीक आहे. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू.